श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी जे की 2-3 दिवस झालं किंवा 5 दिवस झाले असतील, मी जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, यूट्यूबला पण टाकलेले आहेत आणि फेसबुकला पण टाकलेले आहेत। तर दोन्हीकडे पण अशाच कमेंट येत आहेत की ताई तुम्हाला काही अनुभव आला आहे का, तुम्हाला म्हणजे असं झालं का। विशेष म्हणजे हा अनुभव मला नाही आलेला, मी एका माझ्या मैत्रिणीचा अनुभव, मैत्रीण म्हणजे माझी मैत्रीण नाही आहे ती, पण माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे आणि तिचा मी हा अनुभव ऐकला होता। आणि विशेष म्हणजे ती कोणाला सांगायला घाबरत होती, मी म्हणू का नको म्हणू, कोण माझ्यावर विश्वास ठेवल का नाही ठेवल, भीत होती ती। ती भीत असल्यामुळं आणि तिने तिच्या मैत्रिणीला शेअर केलं आणि त्याच्यानंतर तिचं आणि माझं बोलणं झालं। अशा भरपूर मैत्रिणी आहेत की त्यांना म्हणजे नॉर्मल गोष्टीवरून काही ना काही कारणं होतात। मी नाही म्हणत, मी कोणाचं नाव पण घेत नाही किंवा काहीच नाही। आता भरपूर अशा व्हिडिओमध्ये लोकांचं नाव म्हणजे लोक म्हणण्यात येते, तर लोकांनी म्हणजे भरपूर अशा माझ्या फॉलोअरनी मला कमेंट केल्या आणि सबस्क्रायबरनी बी केल्या की लोक म्हणजे कोणताही, लोक म्हणजे कोणताही। मी लोक म्हणजे कोण, मला असं म्हणायचंच नाही, मी कोणाचं नावच घेत नाही। लोक म्हणजे असे असतात की जे आपल्या शेजारी पाजारी, इकडून तिकडून बसून पाहुणे कुणीही असू शकते। त्यामध्ये काय गॅरंटी कोणाला की तुम्हाला तुमचं बोलणं किंवा तुम्ही जे करतात ते त्यांना आवडते, किंवा काही गोष्टी असतात की ते त्यांना जमतच नाहीत। मग आता त्या जमत नाहीत म्हणून त्यांनी म्हणजे काही चर्चा करतात, काही बोलतात। मग आता समजा बोलताना विचार पण करत नाही की आपण एखाद्या लेडीजबद्दल बोलतोय किंवा एखाद्या महिलेबद्दल बोलतोय, म्हणजे एखादी महिला कोणी असू द्या, असं हे पण त्यांच्या कसं लक्षात नाही की आपल्या पण घरात महिला आहेत, आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, किंवा स्वतःला मुलगी नसेल तर भावाला मुलगी आहे, आपली बायको तर असतेच ना। म्हणजे दुसऱ्याबद्दल असं बोलताना आधी घरातल्या त्या 2-4 माता भगिनी असतात, त्यांचा थोडासा विचार करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय। आणि त्या मैत्रिणीचा प्रसंग होता आणि ती घाबरत होती म्हणून मी असे व्हिडिओ शेअर केले, कारण तिची वेगळी कंडिशन झाली होती। मी जवळून बघितली आहे, समजवलं आहे, माहिती आहे, त्यातून ती आता बाहेर पडली आहे। पण असं होऊ शकतं म्हणून दुसऱ्याला, म्हणजे असं दुसऱ्याला अडचण येऊ नाही म्हणून मी असे हे 2 काही व्हिडिओ टाकले ते। आणि उगाच लोक काही फालतू काम नसल्यामुळे आपली कमेंट करतात, त्याचं मग टेन्शन येतं। मी तर नाही घेत पण वाचणाऱ्याला टेन्शन येतं, मी नाही घेत टेन्शन। थँक्यू।